बुधवार दिनांक 4/5/2025 रोजी सांगोला तालुक्यातील मेष पालन केंद्राजवळ D3 या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये चंद्रकांत बागल, नवलगाडी, धवल बागल, दाजी शिंदे आणि खिलारवाडीतील शेतकरी नीरा उजवा कॅनलमध्ये उतरून आंदोलन सकाळी 11 वाजता सुरुवात केली। यावेळी पोलीस डिपार्टमेंटचा बंदोबस्त PI जाधव साहेब, ढेरे साहेब, माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही। यावेळेला नीरा उजवा कालवा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून दिनांक 10 तारखेनंतर D3 चे रोटेशन चालू केले जाईल असे आश्वासन दिले। या वेळेला गावातील प्रतिष्ठित पंचक्रोशीतील शेतकरी हजर होते। अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। 7 फाटा काढल्यानंतर झाल्यानंतर D3 काढायचा हा मुद्दा वेगळा आहे। वरती जे फाटे काढलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने यांनी फाटे काढले आणि हे अधिकारी जे मगरूरपणात पगार असल्यामुळे मगरूरपणात वागतात, त्या अधिकाऱ्याला प्रशासकीय पातळीवर जर न्याय नाही देता आला तर कोर्टात घालून न्याय देऊ, एवढी आमची मागणी आहे। गेल्या बारी जो भिजलं नव्हतं, कधीच भिजलं नाही। मोकळ्या निष्ठा चावड्या येते काय, दोनदा चावड्या आल्या त्या मोकळ्या निघत्या। आता तुम्ही पुढचं काय, यांनी तर 10 तारीख सांगितलेली आहे। हे आंदोलन ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। पुढचं आंदोलन काय होईल याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल आणि त्याला जबाबदार शासन असेल। नाही, त्यांनी जे म्हणणं आता मांडलेलं आहे, त्यांनी जे म्हणणं मांडले 10 तारखेचं, तुम्हाला मान्य आहे का? तर त्यांचं 10 तारखेचं म्हणणं आहे, फाटा 10 तारखेला मान्य आहे का तुम्हाला? जो आता जो 74 दिवसाचा जो ह्यांचा जो पिरियड आहे, निघालच नाही ना, आता आज तर काढला पाहिजे। आज 5 तारखेला D3 आपल्याला काढला पाहिजे। आज काढून देतो, खुला करू देते। आता ते त्यांचे मेन साहेब तर नाहीत, आता निर्णय कोण घेणार? वरिष्ठ अधिकाऱ्यावर चर्चा करून घेते। तुमच्या वरिष्ठाशी फोन लावा, काय म्हणतात बघा। या लोकांना आश्वासन द्या समोर। आश्वासन नाही, फाटाच काढा। आश्वासन कशाला, मग जळल्यावर काय करायचं? पेटायला लागले खाली आमचं। बघा साहेब, लोकांच्या भावना तीव्र आहेत। जळायला लागली आमची नाही साहेब, कायद्यात लिहिले पिरियड जास्त असेल तो फाटा अधिकार नाही बसता चावडी इतके मोकाने आमच्या, नाही बसता चावडी इतकी आमची, काय करायला पाहिजे। आपलं नाव काय? आपण कुठल्या फाट्यावरती, फाट्यावरती तुमचं क्षेत्र आहे? 1 नंबर। तुमचं भिजलंय का आतापर्यंत? काय सुख नाही। मग आता काय करणार? तुमचं पुढचा ही काय आहे? पाहिजे आता चालवला, फाटाच काढला पाहिजे, चालवला हा फाटाच चालू केला पाहिजे आता। बघा, लोकांच्या भावना तीव्र आहेत, तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या लोकांना आश्वासित करावं आणि त्यांचं म्हणणं आहे की फाटा काढावा। कॅन्सल करता येत नाही तुम्हाला। चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।